Hello dear students, welcome to our video lecture. In today's video lecture, we are going to discuss about our 7th chapter, that is metal and non-metals. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण आपला नेक्स्ट चॅप्टरला सुरुवात करत आहे, ज्याचं नाव आहे मेटल अँड नॉन मेटल. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण टाइप ऑफ एलिमेंट्स बघितले होते. त्यामध्ये त्या एलिमेंटचे 3 टाइप पडतात: मेटल, नॉन मेटल आणि मेटलाइट्स. सो त्यामध्येच आपल्याला या लेसन मध्ये काही अजून महत्त्वाचे पॉइंट शिकायचे आहे. त्यामधला जो फर्स्ट पॉइंट आहे तो आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल अँड नॉन मेटल्स. हा पॉइंट पहिला लॉक करायचा. मेटल आणि नॉन मेटलची आपल्याला फिजिकल प्रॉपर्टी बघायची आहे. त्याचबरोबर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल अँड नॉन मेटल. मेटल आणि नॉन मेटलच्या आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा अभ्यासायच्या आहे. ओके. त्यानंतरचा पॉइंट मध्ये आपल्याला नोबल मेटल्स अँड देअर युजेस. नोबल मेटल काय असतात, त्याची नावं काय कोणकोणती आहेत आणि त्याचे वापर काय करायचा, युजेस काय, याबद्दल सुद्धा माहिती घ्यायची आहे. आणि फोर्थ पॉइंट मध्ये आपल्याला कोरिजन हा पॉइंट या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामधीलच जो पुढचा पॉइंट मध्ये आपल्याला जो नेक्स्ट सेगमेंट आहे आपला, त्यामध्ये कॅन यू रिकॉल या पॉइंट बद्दल या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. या पॉइंट मध्ये आपण काही महत्त्वाचे क्वेश्चन डिस्कस करणार आहोत, जे तुमच्या प्रिव्हियस नॉलेज बेस असतील, जे तुमच्या गेल्या वर्षीच्या बुक मध्ये तुम्ही शिकलेले आहात. तर त्यामध्ये जो फर्स्ट क्वेश्चन आहे आपला तो आहे, व्हॉट आर द 3 प्रॉपर्टीज in which the element generally are classified. अशा कोणत्या 3 प्रॉपर्टीज नुसार एलिमेंट्सला क्लासिफाईड करण्यात आलेला आहे. तर त्याचा जे आन्सर असेल, एलिमेंट्स आर क्लासिफाईड इनटू द मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड्स. हा पॉइंट तुम्ही लॉक करायचा. ओके. एलिमेंट्सला मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड्स या 3 कॅटेगरीमध्ये या ठिकाणी क्लासिफाय केलेले आहे. त्यानंतरचा जो सेकंड क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो तो अशा प्रकारे आहे, व्हॉट आर द मेटल्स अँड नॉन मेटल्स दॅट वी यूज इन अवर एव्हरीडे लाईफ. आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये खूप सारे मेटल आणि नॉन मेटल आपण यूज करत असतो, वापरत असतो. तर यामध्ये आपल्याला असे काही एक्झाम्पल द्यायचे आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरत असलेले. तर त्यामध्ये एक्झाम्पल ऑफ मेटल्स, मेटलचे काय एक्झाम्पल लिहू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम, कॉपर, आयर्न, स्टील, स्टेनलेस स्टील अँड हे झाले मेटल बद्दल. अँड एक्झाम्पल ऑफ नॉन मेटल्स, नॉन मेटलचे काय एक्झाम्पल असतात. तर त्यामध्ये क्लोरीन, आयोडीन अँड ऑक्सिजन हे जे नॉन मेटल्स आहे, जे आपण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये वापरत असतो. ओके. पॉइंट लॉक करायचा. त्यानंतरच्या पॉइंटमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचा पॉइंट स्टार्ट करूया. तो आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल. मेटलच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत ते कोणकोणत्या आहेत, तर त्याबद्दल आपण या ठिकाणी आता माहिती घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा पॉइंट सुरुवातीला स्टार्ट करूया. अँड दॅट प्रॉपर्टी, अवर फर्स्ट प्रॉपर्टी इज लस्टर. त्याला मराठीमध्ये चकाकी असे म्हणतात. ओके. तर त्यामध्ये मेटल्स हॅव लस्टर. ओके. फर्स्ट पॉइंट लॉक करायचा की मेटल्सला चकाकी असते, लस्टर असते, ते शाईन करतात, चमकतात. ओके. म्हणजे मेटल्स काय करतात, चमकतात, त्याच्यामध्ये लस्टर असतो. सो नेक्स्ट प्रॉपर्टी इज हार्डनेस. तर विद्यार्थी मित्रांनो, द मेटल्स आर हार्ड. हे हार्डनेस प्रॉपर्टी मध्ये बघायचं, मेटल कसे असतात, ते हार्ड असतात. ओके. नाव नेक्स्ट प्रॉपर्टी इज मेलॅबिलिटी. हा पॉइंट सुद्धा महत्वाचा आहे. दे आर मेलॅबल. मेटल्स कसे असतात, मेलॅबल असतात. सो व्हॉट इज मीन बाय द मेलॅबिलिटी. हे मेलॅबिलिटी काय असते, या सुद्धा डेफिनेशन येऊ शकते तुम्हाला एक्झाम मध्ये. तर त्यामध्ये द प्रॉपर्टी ड्यू टू विच अ सबस्टन्सेस कॅन बी हॅमर्ड इनटू द थिन शीट इज कॉल्ड मेलॅबिलिटी. जर आपण एखाद्या मेटलला हॅमर्ड केलं, त्याच्यावर हातोड्याने घाव घातले, तर तो जो मेटल आहे तो एका थिन शीट मध्ये फॉर्म होतो. तर त्याचा पातळ पत्रा जर त्यात असेल, त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं, मेलॅबिलिटी. नाव गोल्ड, सिल्वर, ॲल्युमिनियम आर हायली मेलेबल. ओके. हे 3 एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. हायली मेलेबल मेटल्स कोणकोणते, गोल्ड, सिल्वर आणि ॲल्युमिनियम. सो मेटल शीट विथ थिकनेस 1/1
10,000 मिलीमीटर. ओके, गोल्ड पासून 1/10,000 मिलीमीटरची शीट या ठिकाणी फॉर्म होणार. अँड अ वायर विथ डायमीटर 1/5000 mm कॅन बी फॉर्म. मिलीमीटरचा फॉर्म होतो. सो गोल्ड पासून 1/5000 mm चा या ठिकाणी वायर फॉर्म होणार आणि 1/10,000 mm चा या ठिकाणी थिन शीट फॉर्म होतो. सो नेक्स्ट प्रॉपर्टी इज डक्टिलिटी. सो मेटल्स आर डक्टाइल. हा सुद्धा पॉइंट लॉक करायचा. आता डक्टिलिटी प्रॉपर्टी काय आहे? सो डक्टिलिटी मीन्स अ प्रॉपर्टी ड्यू टू विच अ सबस्टन्स कॅन बी ड्रॉ इनटू द थिन वायर. या ठिकाणी आपण बघितलेलं आहे, ज्या प्रॉपर्टी मुळे एखाद्या मेटलला आपल्याला थिन वायर मध्ये फॉर्म करता येत असेल त्याला डक्टिलिटी म्हणायचं. आताच आपण एक्झाम्पल बघितलं गोल्डचं. गोल्ड हा डक्टाइल आहे प्रॉपर्टी बघायला मिळतं. त्याच्यामध्ये तो 1/5000 mm थिन वायर म्हणून या ठिकाणी आपण त्याला फॉर्म करू शकतो, तयार करू शकतो त्यातून एवढा पतला वायर. नाव द कंडक्टर. मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हा सुद्धा पॉइंट लक्षात ठेवा. मेटल काय असतं? उष्णता आणि विद्युत, त्यालाच हीट अँड इलेक्ट्रिसिटीचे ते काय असतं? गुड कंडक्टर आहे. नेक्स्ट पॉइंट मध्ये physical states of metals. So at a normal temperature metal are generally in a solid state. मेटल कोणकोणत्या स्टेट मध्ये बघायला मिळतात आपल्याला? सॉलिड स्टेट मध्ये. त्याचे जे काही अपवाद आहेत त्याचे एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे. फॉर एक्झाम्पल मर्क्युरी हा लिक्विड स्टेट मध्ये असतो. डेन्सिटी. मेटल्स युजली हॅव अ हाय डेन्सिटी. मेटल्सला कशी डेन्सिटी असते? त्याची डेन्सिटी नेहमी हाय असणार. Now melting points and boiling points of a metal. हा सुद्धा पॉइंट अत्यंत महत्त्वाचा आहे. मेटल्स हॅव अ हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. मेटल्सला कसा जो हाय बॉइलिंग पॉइंट आणि लो आणि हाय मेल्टिंग पॉइंट असतो. हा सुद्धा पॉइंट लॉक करा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे आपण काही महत्त्वाच्या प्रॉपर्टी बघत आहे. त्याच्यामध्ये अजून एक अत्यंत महत्त्वाची जर प्रॉपर्टी या ठिकाणी आपण अभ्यासली तर त्यामध्ये सोनोरिटी. हा सोनोरिटी काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, साधी कन्सेप्ट आहे. मेटल्स आर सोनोरस. सोनोरस म्हणजे काय? जर एखाद्या मेटलला आपण धरून आदळलं तर त्यात भांड जरी आदळलं घरचे एखादं तर त्याच्यामधून आवाज येतो. तर मेटल्स मधून जो काही साऊंड प्रोड्यूस झाला म्हणजेच काय, त्या साऊंड प्रोडक्शनला व्हॅल्यू म्हणजे काय म्हणायचं? ते सोनोरिटी. ती जी प्रॉपर्टी आहे काय म्हणायचं? सोनोरिटी. हा सुद्धा पॉईंट या ठिकाणी लॉक करायचा. सेकंड पॉईंट मध्ये अभ्यासूया फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. ओके, the first is property about luster. luster काय आहे? the non metal do not have luster. जे ज्या प्रकारे मेटल्स have luster, so non metals do not have luster. हा सुद्धा डिफरन्स बिटवीन साठी एक पॉइंट खूप महत्त्वाचे आहे. सेकंड पॉइंट मध्ये या ठिकाणी सेकंड प्रॉपर्टी, नॉन मेटल्स आर नॉट मेलेबल अँड नॉट डक्टाइल. मेलेबल आणि डक्टाइल ह्या दोन, मेलेबिलिटी आणि डक्टिलिटी ह्या दोन्ही प्रॉपर्टी आपल्याला या नॉन मेटल मध्ये बघायला मिळत नाही. म्हणजे ती थिन शीट सुद्धा फॉर्म होत नाही आणि याच्यापासून आपण थिन छोटा जो पतला वायर आहे तो सुद्धा फॉर्म करू शकत नाही. थर्ड प्रॉपर्टी, दे आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आताच अभ्यासला आपण. मेटल्स आर द गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. सो नॉन मेटल्स आर द बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ओके, लॉक करायचं. ॲट अ नॉर्मल टेम्परेचर नॉन मेटल्स आर इन अ सॉलिड, गॅसियस अँड लिक्विड स्टेट. हा सुद्धा पॉईंट लॉक करायचा. नॉर्मल टेम्परेचर मध्ये नॉन मेटल जे सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस या तिन्ही स्टेट मध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, नाव नॉन मेटल्स हॅव अ डेन्सिटी. नॉन मेटल्स हॅव अ लो डेन्सिटी. नॉन मेटल्स हॅव अ लो डेन्सिटी. नॉन मेटल्स हॅव अ लो डेन्सिटी. हा सुद्धा पॉइंट या ठिकाणी आपल्याला लॉक करायचा आहे. सॉलिड आर ब्रिटल्स. ओके, हा सुद्धा पॉइंट या ठिकाणी लॉक करायचा. सॉलिड्स कसे असतात? जे नॉन मेटलचे ते कसे असतात? ते ब्रिटल असतात, ठिसूळ असतात. सो नॉन मेटल्स हॅव अ लो मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. ज्या प्रकारे मेटल्सला हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट असतो त्याच प्रकारे नॉन मेटल्स जे असतात त्यांचे बॉइलिंग अँड मेल्टिंग पॉइंट कसा असतो? तर तो लो असतो. डिफरन्स बिटवीन साठी तुम्हाला मेटल्स आणि नॉन मेटल्स यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात. तर त्या ठिकाणी तुम्ही
हे पॉईंट सर्व लॉक करायचे. त्यानंतर त्याचे काही डेफिनेशन जसे ज्या प्रकारे मेलेबिलिटी अँड डक्टिलिटी. सो आवर नेक्स्ट पॉइंट इज मेटॉलॉइड्स. सो metalloids property in which there are the inner intermediate between the metals and non-metals. मेटल आणि नॉन मेटल्स काय मेटॉलॉइड्स काय असतात की ज्याच्यामध्ये मेटल आणि नॉन मेटल या दोघांची सुद्धा प्रॉपर्टी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. ओके, लॉक करायचा पॉईंट. सो आवर नेक्स्ट पॉइंट इज केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. हा सुद्धा पॉइंट लॉक करा विद्यार्थी मित्रांनो. याच्या आधी आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या मेटल आणि नॉन मेटलच्या. यामध्ये आता आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल अँड नॉन मेटल या ठिकाणी आपल्याला अभ्यासायच्या आहे. सो डियर स्टुडंट्स, इन दॅट प्रॉपर्टी द मेजॉरिटी ऑफ मेटल्स, हा सुद्धा पॉइंट लॉक करा, हॅव अप टू द 3 इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट शेल. ज्या जर आपण मेटल्स बघितले तर मेटल्सचं जर एखादा मेटल घेतला त्याचं जर इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन घेतलं ॲटॉमिक नंबर नुसार तर त्यामध्ये तुम्हाला त्यांच्या आउटर मोस्ट शेल मध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स हे आपल्याला 3 बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल सोडियम हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 11. जर आपण सोडियम घेतला तर त्याच्या ॲटॉमिक नंबर 11 आहे अँड देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 281. जर आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं, शेल वाईज डिस्ट्रीब्युशन केलं तर ते आपल्याला 281 याप्रमाणे या ठिकाणी बघायला मिळेल. नंतर बघितलं तर ॲटॉमिक नंबर ऑफ मॅग्नेशियम घेतला आपण आता तो आहे मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर आहे 12 अँड देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 282. ओके, सिंपल आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शेल वाईज डिस्ट्रीब्युशन काय आहे 282 येणार. त्यानंतर बघा ॲल्युमिनियम हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर इज 13. ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर काय असतो 13 अँड देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 283. हा सुद्धा पॉइंट या ठिकाणी लॉक करायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जर तुम्ही लक्षात घेतलं आपण तिन्ही मेटल्स बघितले, त्यांचे ॲटॉमिक नंबर बघितले आणि त्यांचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अभ्यासलं तर यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल त्यांच्या आउटर मोस्ट जे शेल आहेत म्हणजे त्यांचा जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे ते असेल नंबर मॅक्झिमम किती असेल 3. दॅट मीन्स द मेजर ऑफ द मेटल्स अप टू द 3 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटर मोस्ट शेल. त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये आपल्याला मॅक्झिमम किती 3 इलेक्ट्रॉन या ठिकाणी बघायला मिळेल. Our next point is formation of ions. So विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण फॉर्मेशन ऑफ आयन्स बघणार आहोत. मेटल्स हॅव अ टेंडन्सी टू लूज देअर बॅलन्स इलेक्ट्रॉन टू फॉर्म पॉझिटिव्हली चार्ज आयन दॅट इज कॅटायन. विद्यार्थी मित्रांनो, मेटल्सच्या ज्या आउटर मोस्ट शेल मध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन बॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतो 3. म्हणजेच काय तर ते त्यांचे इलेक्ट्रॉन लूज करणार. ओके, त्यामुळे होणार काय जेव्हा हे त्यांची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन लूज करतात तेव्हा त्यांच्यावर पॉझिटिव्ह आयन फॉर्म होतो. तर त्यामध्ये बघा आता सोडियम लूज देअर 1 इलेक्ट्रॉन, मॅग्नेशियम लूज देअर 2 इलेक्ट्रॉन्स अँड ॲल्युमिनियम लूज देअर 3 इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म पॉझिटिव्ह आयन. त्याच्यामुळे काय होणार तर हे आपले इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे त्यांच्यावर पॉझिटिव्ह आयन तयार होणार. सो देअर 3 इलेक्ट्रॉन्स अँड दे फॉर्म पॉझिटिव्हली चार्ज आहे. बरोबर आहे. या प्रत्येकाने आपापले जे बॅलन्स इलेक्ट्रॉन लूज केले त्यामुळे काय झाले यांच्यावर पॉझिटिव्ह आयन त्या ठिकाणी तयार झाला. आणि या पॉझिटिव्ह चार्ज आयनला काय म्हणतात पॉझिटिव्ह आयनला या ठिकाणी कॅटायन या ठिकाणी म्हणायचं. हा पॉइंट मी लॉक करा. नेक्स्ट पॉइंट म्हणजे या ठिकाणी आपण बघूया रिॲक्शन विथ ऑक्सिजन. विद्यार्थी मित्रांनो, जर मेटल्सचं ऑक्सिजन सोबत रिॲक्शन झालं तर काय होणार. सो मेटल कंबाईन विथ ऑक्सिजन टू फॉर्म देअर ऑक्साइड्स. म्हणजे त्यांच्यापासून काय तयार होतं तर त्यांचे ऑक्साइड्स या ठिकाणी तयार होणार. फॉर एक्झाम्पल त्यामध्ये आपण बघितलं तर मेटल प्लस ऑक्सिजन दे फॉर्म मेटल ऑक्साइड. मेटल आणि ऑक्सिजन यांच्यासोबत जर रिॲक्शन झाली तर यांच्यापासून मेटल ऑक्साइड फॉर्म होतात. अँड metal oxides are basic in a nature. ते कसे असतात बेसिक असतात. सो मेटल ऑक्साइड्स रिॲक्ट विथ ऍसिड टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. जर मेटल ऑक्साइड जर ऍसिड सोबत रिॲक्ट झाले तर त्याच्यापासून सॉल्ट आणि वॉटर फॉर्म होणार. विद्यार्थी मित्रांनो, मेटल ऑक्साइड आपल्याला बाजूला स्क्रीनवर दिसत आहे.
मेटल ऑक्साइड प्लस ऍसिड इट इज फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. दे फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. याच्यापासून काय फॉर्म होणार सॉल्ट अँड वॉटर. तर यामधीलच आपण जो नेक्स्ट पॉइंट या ठिकाणी अभ्यासणार आहोत त्यामध्ये बघा सॉरी रिॲक्शन विथ ऍसिड. विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट पॉइंट मध्ये या ठिकाणी आपल्याला मेटलचं जर ऍसिड सोबत रिॲक्शन झालं तर त्यामध्ये काय होणार. यामध्ये बघा मोस्ट ऑफ द मेटल्स रिॲक्ट विथ डायल्यूट ऍसिड. ओके टू फॉर्म मेटल सॉल्ट अँड हायड्रोजन गॅस. मेटल ऑक्साइड आहे हे ऍसिड सोबत जर रिॲक्ट झाले डायल्यूट ऍसिड सोबत यांच्यापासून काय फॉर्म होणार तर सॉल्ट अँड मेटल सॉल्ट्स अँड हायड्रोजन गॅस हे फॉर्म होणार. अँड द मेट त्यामध्ये आपल्याला साईडला फॉर्म्युला दिसत आहे. सो मेटल प्लस डायल्यूट ऍसिड दे फॉर्म मेटल सॉल्ट प्लस हायड्रोजन गॅस. हा फॉर्म्युला या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचा. नेक्स्ट पॉइंट मध्ये या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत reaction with water. Okay, when metal react with water त्यामध्ये बघा मेटल लाईक सोडियम अँड पोटॅशियम. सोडियम आणि पोटॅशियम घेतला. when a metal like a sodium and potassium react vigorously with the cold water to form metal हायड्रॉक्साइड्स. ओके याच्यापासून काय फॉर्म होणार मेटल हायड्रॉक्साइड अँड हायड्रोजन गॅस. हा सुद्धा पॉइंट तुम्ही या ठिकाणी लॉक करायचा. मेटल रिॲक्शन विथ सो रिॲक्शन विथ वॉटर. देन मॅग्नेशियम मेटल रिक्वायर्स स्टीम और हॉट वॉटर टू गिव देयर ऑक्साइड अँड हायड्रोजन. Magnesium metal required steam or hot water to give their oxide and hydrogen. Sorry, magnesium ला काय असतं स्टीम किंवा हॉट वॉटर या ठिकाणी आवश्यक असतं. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल या ठिकाणी बघितल्या. या सुद्धा महत्त्वाच्या आहे कारण तुम्हाला केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल अँड नॉन मेटल यामध्ये डिफरन्स विचारण्यासाठी येऊ शकतं. या ठिकाणी सिंपल आता नेक्स्ट पॉइंट मध्ये या ठिकाणी आपण बघूया केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. नॉन मेटलच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज असतात त्या काय असतात यामध्ये बघा. सो लेट अस सी द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नॉन मेटल. नॉन मेटलचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आपल्याला साइडच्या चार्ट मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता. यामध्ये काय काय दिलेलं आहे यामध्ये बघा मोस्ट ऑफ द non-metals have a 4 to 7 electrons in their valence shell. ज्या प्रकारे मेटल्सच्या आउटर मोस्ट शेल मध्ये मॅक्झिमम 1 to 3 होते पण यामध्ये 4 to 7 इलेक्ट्रॉन्स असतात इन देअर व्हॅलेन्स शेल. सो दे हॅव टेंडन्सी टू ऍक्सेप्ट द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन टू कंप्लीट देअर ऑर्बिट. मग हे काय करणार यांना व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते त्यांची ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी. म्हणजे काय करणार हे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करा आणि हे जेव्हा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार तर त्यांच्यावर काय तयार होणार तर त्यांच्यावर निगेटिव्ह आयन तयार होणार. तर त्या निगेटिव्ह आयनला काय म्हणायचं आपण एनायन. फॉर एक्झाम्पल नायट्रोजन हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 7 and their electronic configuration is 2 5. ओके 2 and 5. नायट्रोजन ॲटॉमिक नंबर किती आहे 7. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं तर त्या ठिकाणी आपल्याला काय मिळेल 2 and 5. नेक्स्ट पॉइंट मध्ये या ठिकाणी बघा ॲटॉमिक नंबर ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती असतो तर त्याचा ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर असतो 8. मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 2 and 6 या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आउटर मोस्ट शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे मोर दॅन 4 आहे ते 4 and नंतर या ठिकाणी आपण क्लोरीन atomic number of chlorine is 17 and their valence electronic configuration of chlorine is 2 8 and 7. ओके लॉक करायचं. या ठिकाणी आपण नायट्रोजन ऑक्सिजन आणि क्लोरीन या ठिकाणी बघितलं त्यांचे ॲटॉमिक नंबर सुद्धा बघितले आणि त्यांचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा बघितलं. पॉइंट तुम्ही लॉक करायचं ॲटॉमिक नंबर किती त्यांचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती
हे लॉजिक लावता आलं पाहिजे तुम्हाला. नाव नेक्स्ट पॉइंट इज फॉर्मेशन ऑफ आयन्स. ज्या प्रकारे मेटल्स पासून कशा प्रकारे आयन्स फॉर्म होतात, यामध्ये आता आपण नॉन मेटल्स पासून कसे आयन्स फॉर्म होणार हे अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉइंट काय आहे तर नॉन मेटल्स हॅव अ टेंडन्सी टू द ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन इन देअर व्हॅलेन्स शेल टू फॉर्म नेगेटिव्हली चार्ज आयन, दॅट इज anion. म्हणजे काय तर त्यांच्यामध्ये टेंडन्सी काय असते की व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करण्याच्या या टेंडन्सीमुळे काय होणार, त्यांच्यामध्ये निगेटिव्हली चार्ज आयन तयार होतो आणि त्या निगेटिव्हली चार्ज आयनला काय म्हणायचं या ठिकाणी anion. ओके, तर या ठिकाणी आपण आता क्लोरीन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन बघितले होते, त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन सुद्धा बघितलं. म्हणजे किती आहे, त्यांना किती इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे त्यांची आउटर मोस्ट शेल कंप्लीट करण्यासाठी, ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. सो ऑक्सिजन ऍक्सेप्ट 2 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ओके, त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन बघितलं होतं ऑक्सिजनचं आपण, तर त्यामध्ये काय होतं रे 2 and 6, मग 2 इलेक्ट्रॉनची या ठिकाणी आवश्यकता. नायट्रोजन ऍक्सेप्ट 3 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. नायट्रोजन काय करणार, किती इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार या ठिकाणी 3 इलेक्ट्रॉन या ठिकाणी ऍक्सेप्ट करणार. आवर नेक्स्ट पॉइंट इज रिएक्शन विथ ऑक्सिजन. जर नॉन मेटल्स ऑक्सिजन सोबत रिएक्ट झाला तर त्या ठिकाणी काय फॉर्म होणार. सो बेसिकली when a non-metals combine with oxygen to form their oxide. ओके, जेव्हा नॉन मेटल हे ऑक्सिजन सोबत कंबाईन होणार त्यांच्यापासून काय तयार होणार, ऑक्साईड, त्यांचे नॉन मेटल ऑक्साईड फॉर्म होतात. सो लेट अस सी, या ठिकाणी बघू शकता तुम्ही नॉन मेटल्स प्लस ऑक्सिजन दे फॉर्म अ नॉन मेटल ऑक्साईड. ज्या प्रकारे मेटल ऑक्सिजन सोबत फॉर्म कंबाईन झाले तेव्हा त्यावेळेस काय झालं मेटल ऑक्साईड. यावेळेस काय होणार, नॉन मेटल ऑक्सिजन सोबत कंबाईन झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होणार नॉन मेटल ऑक्साईड. लॉक करायचा पॉइंट. सो द ऑक्साइड्स ऑफ अ नॉन मेटल आर ऍसिडिक इन नेचर. हा पॉइंट लॉक करायचा तुम्हाला. ओके, they react with the base to the form soluble salt and water. आणि ते जर बेस सोबत रिएक्ट झाली त्यांच्यापासून काय होतं soluble salt and water या ठिकाणी फॉर्म. काही इम्पॉर्टंट या ठिकाणी कन्सेप्ट बघायचे आहे. त्यामध्ये बघा आता, when carbon react with oxygen they form CO2, that is C plus O2, they form CO2. कार्बन आणि ऑक्सिजनच्या रिएक्शन झाल्यानंतर त्यामध्ये कार्बन डायऑक्साइड तयार झाला. देन नेक्स्ट पॉइंट बघा, CO2 plus 2NaOH, CO2 plus 2NaOH याच्यापासून काय फॉर्म होणार NH2CO3 plus H2. ओके, पॉइंट लॉक करा. नाउ the oxides of non-metals react with water to form an acid. Okay, oxides of non-metal react with water to form a acid. आता त्याच्यापासून कोणकोणते ऍसिड तयार होतात to form CO2 plus H2O. CO2 आणि H2O they form H2CO3. याच्यापासून काय तयार होतं H2CO3. आणि या H2CO3 लाच काय म्हणायचं, त्याला म्हणायचं कार्बोनिक ऍसिड. याला काय म्हणायचं कार्बोनिक ऍसिड. नेक्स्ट पॉइंट मध्ये या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, CO2 plus H2O, CO2 plus H2O they form H2SO3. H2SO3 याला म्हणायचं सल्फरस ऍसिड. याला काय म्हणायचं सल्फरस ऍसिड. SO2 plus H2O they form H2SO3. याला सल्फरस ऍसिड असं म्हणायचं. नेक्स्ट पॉइंट मध्ये बघा, SO3 plus H2O, SO3 plus H2O form H2SO4. H2SO4. So H2SO4 त्याला सल्फ्युरिक ऍसिड सुद्धा म्हणायचं. ओके, हे झालं आपले काही इम्पॉर्टंट पॉइंट्स. डिअर स्टुडंट्स, आवर नेक्स्ट पॉइंट इज नोबल मेटल्स. विद्यार्थी मित्रांनो, या पॉइंट मध्ये आपण काही इम्पॉर्टंट नोबल मेटल्स आणि त्यांचे युजेस यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत. तर त्यापूर्वी आपल्याला हे नोबल मेटल असतात काय याबद्दल बघूया. सो व्हॉट इज नोबल मेटल्स. त्यामध्ये बघा, सम मेटल्स लाईक गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनियम. ओके, गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनियम, पॅलेडियम अँड रोडियम
हे जे मेटल्स आहे, so these metals are found in a nature to form of elements. तर हे जे काही मेटल्स आहे ना, ऑलरेडी हे एलिमेंट्स फॉर्म मध्येच नेचर मध्ये आपल्याला अस्तित्वात या ठिकाणी बघायला मिळेल. सो दे आर नॉट अफेक्टेड बाय वॉटर, एअर, वॉटर, ऍसिड्स अँड हीट एक्सेट्रा. आणि हे जे आहे हवा, पाणी, ऍसिड आणि हीट यांचा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही, म्हणून त्यांना नोबल मेटल म्हणायचं. सो हेन्स दे आर कॉल्ड नोबल मेटल्स. यामुळे त्यांना काय म्हणायचं, नोबल मेटल्स या ठिकाणी आपण म्हणणार. नेक्स्ट पॉइंट मध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण काही यांची युजेस बघूया की नोबल मेटलचे काय इम्पॉर्टंट यूज आहे आपल्या डेली रुटीन लाईफ मध्ये. बहुतांश आपण याचा यूज करतो पण आपल्याला माहित नसतं की यांचा यूज आपण करत आहोत. सो व्हॉट आर द यूज ऑफ नोबल मेटल्स. सो फर्स्ट यूज इज गोल्ड, सिल्वर अँड प्लॅटिनियम आर यूज टू प्रिपेअर ऑर्नामेंट्स. खूप सारे ऑर्नामेंट्स आपण लेडीज ऑर्नामेंट्स यूज करतात, दागदागिने यूज करतात, ते जे गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनियम वाले. तर हे काय झाले आपले या ठिकाणी नोबल मेटल्स आहेत, जे ऑलरेडी कोणत्या फॉर्म मध्ये असतात, एलिमेंट फॉर्म मध्ये. सो सिल्वर इज, सेकंड पॉइंट मध्ये या ठिकाणी बघूया, सिल्वर इज यूज इन द मेडिसिन. इट हॅज अ अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी. मेडिसिन मध्ये या ठिकाणी सिल्वरचा यूज केला जातो. का तर त्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात म्हणून. ओके, सेकंड पॉइंट, गोल्ड अँड सिल्वर ऑल आर ऑल्सो यूज टू मेक मेडल्स. हा सुद्धा पॉइंट महत्वाचा आहे की गोल्ड आणि सिल्वर यांचा कशासाठी यूज केला जातो, मेडल्स बनवण्यासाठी. गोल्ड मेडल, सिल्वर मेडल. ओके, अँड फ्यू इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. आणि काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस मध्ये सुद्धा यांचा यूज केला जातो. जे काही सॅटेलाइट मधले जे काही डिव्हाइसेस आहेत यांच्यामध्ये गोल्ड, सिल्वरचे जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत ते यूज केले जातात. प्लॅटिनियम, पॅलेडियम मेटल्स आर यूज ॲज अ कॅटलिस्ट. तर प्लॅटिनियम, पॅलेडियम यासारख्या धातूचा आता कॅटलिस्ट या ठिकाणी यूज केला जातो. आता कॅटलिस्ट म्हणजे काय असतं, तर एखादी केमिकल रिएक्शन किंवा एखादी रिएक्शन जी आहे तर त्याला अजून स्पीड देण्यासाठी, स्पीड एक्सपॅन्ड करण्यासाठी त्यांचा यूज केला जातो. ओके, हा पॉइंट तुम्ही लॉक करायचा, यूज ऑफ नोबल मेटल. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज अ प्युरिटी ऑफ गोल्ड. आता सोन्याची शुद्धता, सोन्याचे भाव खूप वाढलेले आहे सध्याला, एवढं काय महत्वाचं आहे. तर ही गोल्डची जी प्युरिटी आहे, हे किती खरा सोना म्हणतो, तर ती कशा प्रकारे ओळखायचं. सो 24 कॅरेट गोल्ड इज कन्सिडर ॲज अ 100% प्युरिटी ऑफ गोल्ड. 24 कॅरेट म्हणजे किती, 100% प्युअर गोल्ड. सो 24 कॅरेट गोल्ड इज प्युअर अँड व्हेरी सॉफ्ट. ते एकदम शुद्धता असतं, त्याचबरोबर खूप सॉफ्ट सुद्धा असतं, मऊ असतं. अँड 100% प्युअर गोल्ड बेंड और ब्रेक इझिली. ते लवकर बेंड आणि ब्रेक होऊ शकतं, तुटू शकतं त्यांच्यापासून जर आपण ऑर्नामेंट्स प्रिपेअर केले तर. सो देअरफॉर कॉपर और सिल्वर इज ॲडेड टू द गोल्ड इन द नेसेसरी प्रॉपर्शन व्हाईल मेकिंग ऑर्नामेंट्स. जर आपल्याला काही ऑर्नामेंट्स तयार करायचे असेल तर त्याच्यामध्ये काही विशिष्ट प्रॉपर्शन मध्ये, रेशिओ मध्ये या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी कॉपर अँड सिल्वर या ठिकाणी ऍड केलेली या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. म्हणजेच काय, 24 कॅरेट गोल्डचीच आपल्याला कोणतंही ऑर्नामेंट आपण या ठिकाणी यूज करत नाही, लेडीज सुद्धा यूज करत नाही, कारण ते खूप सॉफ्ट आणि बेंड होऊ शकतं असतं आणि ते बेंड होऊ शकतो आणि ब्रेक होऊ शकतो. सो पर्सेंटेज ऑफ गोल्ड इज 100%, प्युअर गोल्ड इज 24%. बट त्या ठिकाणी 24% प्युअर गोल्डचं ऑर्नामेंट्स नसतात. सो 91.66% ऑफ गोल्ड इज 22 कॅरेट गोल्ड. 22 कॅरेट गोल्ड म्हणजे किती, 91.66%. लॉक करायचा. जनरली 22 कॅरेट गोल्ड इज यूज इन मेकिंग ऑर्नामेंट्स. म्हणजे आपण जे काही ऑर्नामेंट्स यूज करतो हे 22 कॅरेटचे असतात. ओके, ते प्युअर 24 कॅरेटचे नसतात. नेक्स्ट पॉइंट, 70% ऑफ गोल्ड म्हणजे काय, प्युरिटी कशी ओळखायची, तर ती असतो 18 कॅरेट. 18 कॅरेट म्हणजे काय, ती 75% प्युअर गोल्ड. 14 कॅरेट गोल्ड म्हणजे काय या ठिकाणी 58.33.
58.33% म्हणजे किती तर त्या ठिकाणी तो 14%. नाव 50% of gold is 24 carat. 24 carat gold means 50% purity. Then 10 carat gold means 41.66% purity of gold. यासारखे महत्त्वाचे पॉइंट तुम्ही या ठिकाणी लॉक करायचे. प्युरिटी ऑफ गोल्ड वर तुम्हाला पर्सेंटेज आणि त्यांची कॅरेट किती होतात याच्यावर नेहमी एक्झाम मध्ये पेपर मध्ये तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन आलेले आहे आणि येत राहतात. नेक्स्ट पॉइंट मध्ये या ठिकाणी आपण बघूया कोरेशन. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पॉइंट मध्ये या ठिकाणी आपण कोरेशन हा पॉइंट या ठिकाणी अभ्यासणार आहोत. कोरेशन म्हणजे काय असतं, त्याला मराठीमध्ये क्षरण असे म्हणतात. काय असतं कोरेशन? व्हेन गॅसेस इन द एअर, हवेमध्ये जे गॅसेस आहेत, रिॲक्ट विथ मेटल्स इन द प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर टू फॉर्म मेटल कंपाऊंड्स ऑन द सरफेस. जेव्हा हवेमधले जे काही गॅसेस आहेत ते मेटल्सची रिॲक्ट करतात ॲट द प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर, त्याच्या सरफेसवर नाही का खूप सारे मेटल कंपाऊंड्स तयार होतात. सो द मेटल गेट अफेक्टेड बाय इट्स प्रोसेस अँड अंडरगोज कोरेशन. आणि याच्यामुळेच काय होतं तर ते मेटल काय त्याला खूप मोठ्या प्रमाणात अफेक्ट होतो. तर यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची, अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क शहराजवळ एक स्वतंत्र देवताचा पुतळा आहे. या पुतळ्यामध्ये हा जो पृष्ठभाग आहे तो पूर्ण तांब्यापासून कॉपर पासून बनवलेला आहे. बरोबर आहे. पण कॉपर पासून बनलेला असल्यामुळे सुद्धा नाही का तो सरफेस पूर्ण हिरव्या कलरचा दिसतो. तर का? तर त्याचे कारण असे की हवेमधला जो कार्बन डायऑक्साईड आहे हा त्या कॉपरशी रिॲक्ट झाला, त्यामुळे या ठिकाणी तो हिरवट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण 7th चॅप्टर मेटल अँड नॉन मेटल या ठिकाणी डिस्कस केले आहे. याच्याशी रिलेटेड जे काही क्वेश्चन आन्सर्स आहेत ते तुम्ही राईट करायचे आणि जे इम्पॉर्टंट नोट्स जेवढ्या काढता येईल तेवढे तुम्ही काढा. ऑब्जेक्टिव्ह जेवढे पॉईंट तुम्हाला बनवता येतील आपल्या लेसनवर तेवढे बनवायचे. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये चॅप्टर